चला तर मग आज आपण मुगाच्या डाळीचा डोसा कसा बनवायचा ते बघूया। मुगाच्या डाळीचा डोसा हा सगळ्यांसाठी, लहान मुलं असतील किंवा मोठे माणसं असतील त्यांच्यासाठी हा डोसा खूप चांगला असतो, हलका असतो पचण्यासाठी। तर बघूयात आपण त्याची रेसिपी। तर मी इथे 2 वाटी मुगाची डाळ भिजवलेली घेतलेली आहे। त्यात मी आता अर्धी वाटी तांदूळ भिजवलेले घेतलेले आहेत। तर ते अर्धी वाटी तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करून ते त्याच्यामध्ये परत वाटलेली जिरी, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण, हिरवी मिरची जसं तुम्हाला लागेल त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा, त्याच्यात परत थोडंसं कॉर्नफ्लॉवर 1-2 चमचे घालून हे सगळं मिश्रण वाटून घेणार आहे आता मी। आता हे सगळे मिश्रण अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे। मध्ये टाकते आहे ओवा आणि जिऱ्याची पावडर आणि मीठ, त्याच्यातच टाकते थोडासा सोडा, बस इतकाच टाकायचा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं। त्याच्याने छान मिळून येतं। तांदळाच्या पिठाने थोडासा कडकपणा पण येतो आणि मिळून पण येतं आणि कॉर्नफ्लॉवरने पण छान डोसे उठतात त्याचे। नंतर छान असा तवा तापलेला आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्यावर आणि नंतर मग जे बनवलेलं बॅटर आहे ते छान असं मिक्स करून छान पसरवून घ्यायचं हळूहळू। याला दोन्ही साईडने भाजलं तरी चालतं किंवा नाही भाजलं तरी चालतं। थोडंसं सुकलं, थोडंसं खालून लालसरपणा आला की मग थोडंसं पलटून घ्यायचं। आणि आपण हा डोसा याच्याबरोबर सॉस बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत छान लागतो।